कोणीही आपल्याला पोलीस भरतीच्या अनुषंगाने जर आमिष दाखवत असेल तर आपण तात्काळ नजीकचं पोलीस स्टेशन, नियंत्रण कक्ष, पोलीस अधीक्षक किंवा पोलीस उपअधीक्षक यांच्याशी संपर्क साधावा व कुठल्याही अशा आमिषाला बळी पडू नये। डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक, कसबा पावडा, कोल्हापूर। महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त, शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध। या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत। विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बसची सुविधा। कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी। म्हणूनच 10वी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय। कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे 154 पोलीस शिपाई आणि 59 चालक पोलीस शिपाई यांची भरती प्रक्रिया दिनांक 19 जून पासून सुरू झालेली आहे। सदर भरती प्रक्रिया ही पोलीस परेड मैदान, कसबा बावडा, कोल्हापूर या ठिकाणी सुरू आहे। मागील 3 दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी 1400 असे 4200 उमेदवारांना बोलवण्यात आलेलं होतं। आज देखील 1400 उमेदवारांपैकी 959 उमेदवार हे हजर झालेले आहेत। त्यांची मैदानी चाचणी आता छाती व उंचीमध्ये पात्र झाल्यानंतर सुरू आहे। सदर मैदान हे पूर्ण सीसीटीव्ही निगराणी खाली आहे। उमेदवारांसाठी फेस रेकॉग्निशन सिस्टीम असेल, बायोमेट्रिक सिस्टीम असेल अशी व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर 100 मीटर आणि 1600 मीटरच्या निकालामध्ये अचूकता यावी म्हणून RFID तंत्रज्ञानाचा वापर पोलीस दलातर्फे करण्यात आलेला आहे। उमेदवारांना वैद्यकीय पथकाची देखील सुविधा उपलब्ध केलेली आहे। त्याचबरोबर मैदानावर ठिकठिकाणी पिण्याचं पाणी असेल, ORS असेल, केळी असेल अशी देखील व्यवस्था उमेदवारांसाठी केलेली आहे। त्याचबरोबर जे उमेदवार भरतीच्या 1 दिवस अगोदर कोल्हापुरामध्ये दाखल होतात त्यांची राहण्याची जर व्यवस्था नसेल तर त्यांची राहण्याची आणि रात्रीची जेवणाची देखील व्यवस्था कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आलेली आहे। आपल्या माध्यमातून सर्व उमेदवारांना मी हेच आवाहन करेन की पोलीस भरती ही अत्यंत पारदर्शकतेने सुरू आहे। कोणीही आपल्याला पोलीस भरतीच्या अनुषंगाने जर आमिष दाखवत असेल तर आपण तात्काळ नजीकचं पोलीस स्टेशन, नियंत्रण कक्ष, पोलीस अधीक्षक किंवा पोलीस उपअधीक्षक यांच्याशी संपर्क साधावा व कुठल्याही अशा आमिषाला बळी पडू नये। धन्यवाद। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।